आपण खऱ्या अर्थानं ही हिंदी जर आपल्याला सक्तीची केली तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या मराठीपासून दूर जाऊ, आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊ, आपल्या विकासापासून दूर जाऊ असं मला वाटायला लागतं. डॉक्टर आनंद राऊत एक साहित्यिक आहेत, ते एक म्हणतात की आज आपल्या देशाला आणि जगाला, लक्षात ठेवा, आज आपल्या या देशाला आणि जगाला कशाची गरज आहे तर ती म्हणजे अहिंसा, शांती, सत्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विज्ञान निष्ठा, राष्ट्रप्रेम, मानवतावाद, सदाचरण, चारित्र्य यासारख्या मूल्यांना आपण अग्रक्रम दिला पाहिजे आणि द्यावा लागणार आहे. अशी मूल्य टिकवून ठेवण्यासाठी ही मूल्य पण नष्ट करायला लागलेली आहेत. आज आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये धर्माचं मूल्य, जातीचं मूल्य, विषमतेचं मूल्य प्रचंड प्रमाणावर पेरलेलं आहे. माणूस माणसापासून राहत नाही. असं म्हटलं जातं की या माणसाची त्या माणसाला ओढ राहिली नाही, काही मूल्यच नाहीत, भाषा नाही, संस्कृती नाही. या माणसाची त्या माणसाला ओढ राहिली नाही. एकमेकाच्या द्वेषापोटी साखर सुद्धा गोड राहिली नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून ही मूल्य आपल्याला टिकवायची आहेत. आणि ही मूल्य जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला भाषेचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी शाळेच्या माध्यमातून असेल, संगणकाच्या माध्यमातून असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून असेल, भाषा ही जवळजवळ नष्ट करण्याचाच प्रयत्न चालू आहे. पण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. अशा प्रकारची जी भूमिका आहे ती भाषा, मराठी भाषा खऱ्या अर्थाने आपण जर चांगल्या प्रकारची जतन केली तर निश्चित आपली भाषाही, आपली संस्कृती, आपली मूल्य हे टिकून ठेवतील. आपण त्यासाठी सगळे मिळून आपण प्रयत्न करूयात. त्यासाठी तुम्ही आलात, तुम्हीही प्रयत्न करूयात. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आमचे किशोरजी ढमाले सर यांचे मी आभार मानतो. आपणही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.